स्वतःबद्दल कवी प्रायश्चित करत आहे, भगवंता मी अधम आहे. अधम म्हणजे हीन सुख सेवावयाची इच्छा. अधमती, अधगती, आदरती, है की नाही? याच्यामध्ये मी रममान होणारा पापी आहे भगवंता. जे जे दोष केले मिया ते उपसावे जी स्वामिया. जे जे दोष माझ्याकडून घडले ते उपसहावे जी स्वामिया. उपसहा म्हणजे पोटात घाला. उपसहाने म्हणजे पोटात घालणे. माय व्हा तुम्ही माझ्यासाठी, कृपाळू व्हा भगवंता. आई लेकराचे दोष जसे पोटामध्ये घालते तसे तुम्ही माझे दोष पोटामध्ये घाला. ऐसा सर्व दोषी अलंकृतू वरी ज्ञान प्रेम रहितू तया मज केवी लाभे अंतू तुझी भक्ती श्रीचा. ऐसा सर्व दोषी अलंकृतू वरी ज्ञान प्रेम रहितू तया मज केवी लाभे अंतू तुझ्या भक्ती श्रीचा. ऐसा सर्व दोषी अलंकृत, अलंकाराने अलंकृत असलेला, अलंकारानं अलंकृत असलेली सुंदर स्त्री दिसते. इथं कवी काय म्हणतो? सर्व दोषाने मी अलंकृत आहे. दादमतीचे सर्व दोषाचे अलंकार मी लिहिलेले. सर्व दोषी अलंकृत वरी ज्ञान प्रेम रहितो. वरी प्रेम रहितो, दोषानं अलंकृत आहे, दोषानं भरलेलो आहे. किती दोष आपल्या ठिकाणी? 62,500. नखाग्रापासून केसाग्रापर्यंत. वरी ज्ञान प्रेम रहितो. या दोष जर असेल तर ज्ञान आणि प्रेम त्याच्या जवळ टिकत नाही. त्या मज केवी लाभे अंतू तुझ्या भक्तिश्रीचा. माझी 62,500 दोषांना भगवंता मी भरलेलो आहे, त्यामुळं तुझा अंत केवी लागे भक्तिश्रीचा. त्या भक्तीपर्यंत मी कधी पोहोचेल? त्याचा अंत माझ्याकडून कसा लागेल? त्यांचा अंत मी करू शकत नाही त्या भक्तीचा. परी पांतु श्रोते सुजान बोल कैसे सुरस सघन ते विचारी तू विचक्षण विरहे पुरुष. परी पांतु श्रोते सुजान बोल कैसे सुरस सघन ते विचारू तू विचक्षण विरहे पुरुष. परी पांतु श्रोते सुजान. श्रोते हो तुम्ही कसे आहात? सुजान आहात म्हणजे जाणते आहात. बोल कैसे सुरस सघन. बोल कैसे सुरस, ज्याच्यामध्ये रस भरलेला आहे. आणि सुघन, वस्त्र कसं पाहतो आपण? घनवट. घनवट म्हणजे भरलेलं, हे की नाही? सघन भरलेलं आहे. भगवंता बोल कैसे सुरस सघन ते विचारू तू विचक्षण विरेहे पुरुष. ते विचारू तू विचक्षण. विचारू तू म्हणजे त्याच्यावर विचार करणे. विचक्षण म्हणजे श्रोतेजन विचक्षण चक्षु पद्धतीनं. विरेहे पुरुष, विरेहे पुरुष त्याच्यावर विचार करतील. मी प्रवर्तला परमार्थ मार्गी तव महाविघ्नी केली लागी मगले उनी विचाराची वज्रांगी प्रबोधू परसे पराभविले. कवी आता स्वतःविषयी सांगतो. श्रोतेजन हो तुम्ही सुजान आहात, जाणते आहात. माझ्याविषयी तुम्ही ऐका आता. मी प्रवर्तला परमार्गी तव महाविघ्ने केली लागी मग लेऊनी विचाराची वज्रांगी प्रबोधो परसे पराभविली.
मी प्रवर्तला परमार्गी म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ, मार्ग म्हणजे ईश्वरी मार्ग. मी नेहमी म्हणत असतो आपला मार्ग कोणता आहे? परमार्ग आहे. मार्ग म्हणजे रस्ता, आपला समृद्धी महामार्ग आहे. कुठं ब्रेक दाबायचं कामच नाही, आहे की नाही? मी प्रवर्तला परमार्गी, मी ज्यावेळेस परमार्गी प्रवृत्त झालो तो महाविघ्ने केली लागी. माझ्या पाठीमाग मोठमोठी विघ्न आली. मग लेवुनी विचाराची वज्रांगी, मग लेवुनी विचाराची वज्रांगी, मी त्याच्यावर विचार आणि विवेक केला. प्रबोधे फरसे पराभविली, विचारानं विवेकानं त्या विघ्नांना मी परास्त केलं. विचार आणि विवेक, विचार करूनी बोलावे, बोलूनी विचारी न पडावे. माणसाच्या जीवनामध्ये विवेक जर नसेल तर कुत्र्याची परी झाल्याशिवाय राहणार. उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं काय लक्षात? विवेकाचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. विवेक कसा असा आहे की नाही सांगितलं होतं, आहे की लक्षात? इकडे महिला मंडळ आहे की लक्षात? नाही. बर, पुन्हा सांगतो. पुन्हा म्हणू नका बाबा डबल सांगत राहता. पावसाळ्याचे दिवस असतात, निसर्गरम्य वातावरण असतं, नदी दुथडी भरून वाहिलेली असते. एका नदीवर एक पूल असतो, इकडून एक संन्यासी असतो. एक दिवस काय होतं, एक कुत्र इकून येतं, एक कुत्र इकून येतं, एकमेकाला भुंकायला सुरुवात करतात, एकमेकावर तुटून पडतात तसेच पाण्यात. त्या गोष्टीला साक्षीदार तो संन्यासी असतो. दुसऱ्या दिवशी काय होतं, बकऱ्या चारणारे तिकून येतात, काही बकऱ्या इकून येतात, काही बकऱ्या इकून येतात, एक बकरी तिकून येते, एक बकरी इकून येते. लाकडी पूल असतो, एका वेळेस फक्त एकच व्यक्ती जाऊ शकेल एवढी जागा असते. दोघी विचार आणि विवेक करतात. आता आपण पलीकडे जायचं कसं? इकून जावं म्हटलं तरी पडणार, इकून जावं म्हटलं तरी पडणार, वरून जावं म्हटलं तरी, उडी मारून जावं म्हटलं तरी पडणार. शेवटी विचार करता एकीने लीनता नम्रता घेतली. एक खाली बसली, तिच्या पाठीवर पाय देऊन ही इकडे गेली, ही इकडे गेली. जीवनामध्ये विचार आणि विवेक जर असेल तर नदीच काय, तुम्ही बहुसंसार सुद्धा पार करून ना. आणि जीवनामध्ये विचार आणि विवेक जर नसेल तर कुत्र्याची परी झाल्याशिवाय. म्हणून प्रत्येक गोष्टीला विचार आणि विवेक आहे. मूर्खाच्या पुढे नादी लागायचं असतं का? एखादा मूर्ख असेल आणि तुम्हाला जर काही बोललं, तुम्ही त्याच्या नादी लागायचं असतं का? तिथे काय रिप्लाय द्यायचा तुम्ही, आहे की नाही? मी रिप्लाय किती प्रकारचा सांगितलं तुम्हाला? 3 प्रकारचा. कोणकोणता आहे? अजिबात लक्ष न देणे, तिसरा पर्यंत. मूर्खाच्या नादी लागायचं नसतं. विचार आणि विवेक याच्यावर सांगतोय तुम्हाला. मूर्खाच्या नादी लागायचं नसतं. एक दिवशी बादशाह म्हणतो बिरबलाला, तू जर एवढा हुशार आहे तर तुझा गुरु केवढा हुशार असेल म्हटले प्रधानाला. आता प्रधानाला कसला आला गुरु? तो म्हणतोच हुशार होता. राजा म्हणतो मला तुझ्या गुरुचं दर्शन घ्यायचंय म्हटले. काय हरकत नाही म्हटले, मला 2 दिवस सुट्टी द्या, काय हरकत. प्रधान हा जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर एक बकऱ्या चारणारा असतो, शेळ्या मेंढ्या चारणारा धनगर असतो. अरे बाबा तुला याचं किती मिळतं? म्हटले आमका उद्यापासून बकऱ्या चारायला यायचं नाही, मेंढ्या चारायला यायचं नाही, सोन्याची मोहर. दुसरी गोष्ट, पुन्हा अजून एक सोन्याची मोहर दिली. म्हटले उद्या राजा तुझ्या दर्शनाला येणार, तू संन्यासाचे कपडे घालून बसायचं. नोकर बाबा मला काही येत नाही रे. राजाने काही विचारलं तर काही बोलायचं नाही, फक्त राजाकडे टकमक रागानं बघायचं. म्हटले एवढंच.
अजून एक सोन्याची मोहर दिली, संन्यासाचे कपडे घेऊन ये, दंडक बिंडक सगळं, गाठी माळबीळ सगळं, एका झाडाखाली बसायचं. त्या धनगराला दुसऱ्या दिवशी त्यांनी तयारी केली. राजेसाहेब, गुरुच्या दर्शनाला चालायचं? हो चालायचं. चला. राजा अंबरीवर बसला, सुंदर असं माणिक मोती वगैरे घेतले. प्रधानाच्या गुरुच्या दर्शनाला जायचं आहे. आल्यानंतर तो धनगर त्या झाडाखाली बसलेला होता, संन्यासाचा वेश धारण करून. हे आहेत आमचे गुरु. राजा अंबरे खालून उतरला, सोनं अर्पण केलं, चांदी अर्पण केलं, तरी तो रागानं टकमक बघतोय, आशीर्वाद द्यायला सुद्धा तयार नाही. फुलहार देतोय, हे करतोय सगळं. राजाला राग आला, उठला तसा आला. प्रधानाला बोला म्हटले, प्रधानाला बोलवलं. प्रधानाला काय म्हटले, हो असा कसा गुरु म्हटले तुमचा? एवढा मोठा राजा दर्शनाला आले असताना एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही म्हटले. म्हटले मूर्खासोबत कशाला बोलते? मूर्ख म्हणतो म्हटले, मला सिद्ध करून दाखवण्यात चिरछेद केला जाईल म्हटले. मूर्ख नाही तर काय म्हणे, पुन्हा मूर्ख म्हणतो म्हटले, सिद्ध करून दाखवू म्हटले, चिरछेद केला जाईल. त्यावेळेस प्रधान म्हणतो, राजेसाहेब तुम्ही गुरुच्या दर्शनाला चालले, तुम्ही कसं जायला पाहिजे? लीनतेनं नम्रतेनं जायला पाहिजे. तुम्ही कसे झाले? अहंकार अभिमानानं चालले. मग तुम्ही मूर्ख नाही तर काय? आणि मूर्खासोबत कशाला बोलतील? लेवणी विचाराची वज्रांगी. प्रत्येक गोष्टीनं विचारानं मी विघ्नाला पराभूत केलं. केसराज बासांना कोणतं विघ्न आलं? विकाराचं. कोणतं विघ्न आलं? 7 दिवस एकाच खोलीत पत्नी सोबत कोणून टाकलेलं होतं. त्यावेळेस त्यांनी विचार आणि विवेक केला. काय विचार विवेक केला? अरे आपण एकदा थुकलं पुन्हा चाटायचं. विचार आणि विवेक केला. हे आम्ही तुल्य विको आहे, याच्यामध्ये काय रममान व्हायचं? विचार आणि विवेक केला आणि महाविघ्ने केलेला आहे. जे विघ्न आली त्या सगळ्या विघ्नांना विचार आणि विवेकाने परास्त केलं. श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही ईश्वर म्हणून थोडस बाजूला ठेवा. श्रीकृष्ण भगवंताला मॅनेजमेंट गुरु समोर ठेवा. जबरदस्त टेक्निक, विचार आणि विवेकपूर्वक केलेले सगळे युद्धाच्या आधीवर तयारी आहे. एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. कौरवांकडं एक जबरदस्त योद्धा होता. पांडवांना वाटायचं तो आपल्याकडे आला पाहिजे, पण आता येणार कसा? सगळ्यांना वाटायचं आपल्याकडे आला पाहिजे तो योद्धा. श्रीकृष्ण महाराज ज्यावेळेस शिष्टाई करायला गेले, त्यावेळेस शिष्टाई फसली. त्यावेळेस रिटर्न ज्यावेळेस चालले, थोडेसे भगवंत असे खांबापर्यंत दूर गेले. दूर गेल्यानंतर स्टॉप झाले, थांबले. थांबल्यानंतर भगवंतांनी त्याच्याकडे पाहिलं, त्याला म्हटले, अरे इकडे 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 इकडे. तो आला जवळ. थोडस भगवंत पुढे आले. आल्यानंतर त्याच्या कानात इकडे कान जवळ कर म्हटले. कान जवळ केला आणि त्याला म्हणतात, काय भगवंत कापसाचा भाव काय? म्हटले बदले बाई झाली. गेलं ते तिकडे गेल्यानंतर दुर्योधन म्हणतो, खरे काय म्हटलं कृष्ण भगवंत? म्हणे कापसाचा भाव विचारला. म्हणे मारामारीच्या प्रसंगामध्ये कापसाचा भाव विचारतो, नाबाड खोटं बोलतोस म्हटले. आमच्या बाजून राहतो शरीराने, मनाने तिकडे म्हटले तिकडे गेलं. विचार आणि विवेक. केवढंही मोठं जर विघ्न जर असेल तर तुम्ही त्याला परास्त करू शकता. कशानं? सांगा कशानं? विचार आणि विवेकानं. प्रबोधो परसे पराभविली. म्हणा म्हणा, लक्ष द्यायचं. ती अभंगी अदटे अति असुरे, भंगावया स्मरण नाही दुसरे. तो अनुभव सांगेन सविस्तरे, श्रोत्याप्रती. कवी पुन्हा म्हणतो, ती अभंगे अदटे अति असुरे, भंगावया स्मरण नाही दुसरे.
ते अनुभव सांगेन सविस्तरे श्रोतया प्रती. कवी म्हणतो ते विघ्न कसे होते म्हटले, ते अभंगे भंग न पावणारे, अधटे अति असुरे, अति असुरे असुरी भंगावया स्मरण नाही दुसरे. विकार विकल्प ही विघ्न जी आली ना मला, भंगावया स्मरण दुसरे, स्मरणापासून मला दूर लोटण्यास आले, दूर लोटण्यास आले. ज्याचं मन विकारामध्ये गुंतलेलं आहे, ज्याचं मन मोहमायेमध्ये गुंतलेलं आहे, तो स्मरण करू शकत. पूर्णार्थानं भावार्थ म्हणतो बरं का, पूर्णार्थाने काही होय काही कमी जास्त प्रमाणात ऐक नाही. ते अनुभव सांगेन सविस्तरे, तो अनुभव मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे श्रोत्याप्रती. सगळ्यात मोठं काय आहे? अनुभव. काय अनुभवाचे आपण नाही म्हणत का अनुभवाचे बोल आहे. म्हणून फक्त मनाद्वारे क्रिया करणे, इमॅनिजेशन, कल्पना करणे, फक्त इंद्रियाद्वारे क्रिया करणे, प्रॅक्टिस, मन अधिक इंद्रियाद्वारे क्रिया करणे, एक्सपिरियन्स, अनुभव. तुम्ही लाईफला कुठपर्यंत उन्नयन करता, लाईफला ग्रेसफुल कुठपर्यंत बनवता, लाईफला सुंदर कुठपर्यंत बनवता. तुम्ही बघा, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही गाडी चालायला शिकता त्यावेळेस तुम्ही मन लावता, गिअर किती आहे, ऍक्सिलेटर कोणता आहे, क्लच कोणता आहे, हे सगळं शिकून घेता. नंतर तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही इंद्रिय लावता, प्रॅक्टिस, आणि मन आणि इंद्रिय लावता. आणि मन आणि इंद्रिय वारंवार वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतर जो मिळतो तो एक्सपिरियन्स, त्याला काय म्हणायचं? अनुभव. आपण काय म्हणतो? हा अनुभवी ड्रायव्हर आहे, अनुभवी डॉक्टर आहे, अनुभवी वकील आहे, अनुभवी संत सुद्धा आहे. का बरं? तुम्ही आश्रम मध्ये गेल्यानंतर म्हणता बाबा आहेत का? का बरं इतर नसतात काय? असतात. बाबालाच का विचारतात? एक्सपिरियन्स. मेन डॉक्टर आहेत का? एक्सपिरियन्स, अनुभव. आणि अनुभवाच्याही पलीकडं लक्ष देऊन आहे का साधना. उदाहरणार्थ जाकीर हुसेन, तबला तुम्हाला यायला लागला, एक्सपिरियन्स पर्यंत तुम्ही पोहोचले, लक्ष देऊन आहे का, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मन गुंतवलं तर अंतर विकसित होतं. त्या तबल्यातले बारीक सारीक गोष्टी तुम्हाला कळायला लागतात. उदाहरणार्थ झाकीर हुसेन. आणि तबला यायला लागल्यानंतरही, एक्सपिरियन्स पर्यंत पोहोचल्यानंतरही तरी देखील तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवली तर बाह्य प्रगती होते. स्नायू बळकट होतील, हाड बळकट होतील. नुसतं तबल्यावर बोट जरी टाकलं तर मधुर आवाज येईल. ही साधना आहे. मग तबल्यामध्ये साधना केली कोणी, गायनामध्ये साधना केली कोणी, क्रिकेटमध्ये साधना केली कोणी, ग्रामपंचायतमध्ये साधना केली कोणी, भास्कर पेरे पाटील जवळची, मोक्षामध्ये साधना केली कुणी, केसराज वासांनी, माईम भट्टांनी, भट्टवासांनी ही साधना केली. लता मंगेशकरनी साधना केली, काय मिळवलं? सचिन तेंडुलकरने साधना केली, काय मिळवलं? भारतरत्न. लौकिक मिळवलं, ऐश्वर्य मिळालं, याच्या पलीकडे काय? या द्या आनंद मिळवला का? पंडित केसराज वासांनी साधना केली, माईम भट्टांनी साधना केली. कशामध्ये साधना केली? कशामध्ये साधना केली? तबल्यामध्ये, झांज घड्याळामध्ये, कशामध्ये साधना केली?
आचारा विचारामध्ये एकाच वाक्यात सांगा ना, कशात केली? आणि त्या आचारा विचाराचं साध्य मिळालं, मोक्ष ध्येय मिळालं. तुम्ही साधना कशामध्ये करता? तुम्ही लाईफला उन्नयन कुठपर्यंत केलेलं आहे? इमॅनिजेशन, प्रॅक्टिस, काय एक्सपिरियन्स, त्याही पलीकडे जाऊन साधना. कोण कशात साधना करेल ते सांगता येतं का? सांगता येतं? नाही सांगता येत. 1000 वेळा फेल झालं ते लाईटचं प्रयोग. कोण होतो? एडिसन. किती वेळेस प्रयोग केले? शेवटी त्यांना त्याचं साध्य मिळवलं की नाही? प्रकाश तुम्हाला दिला की नाही? कोण कशामध्ये साध्य करेल सांगता येत नाही. एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला, अनुभव पाहिजे. म्हणून मी तुम्हाला साधं उठता येत नाही, बसता सुद्धा येत नाही. हो, त्याच्या पुढे जाऊन बोलतो, उठायची अक्कल नाही, बसायची अक्कल नाही, बोलायची सुद्धा अक्कल नाही. सामान्य गोष्ट आहे नाही, काही लई मोठी गोष्ट आहे का? देवपूजा बसायच्या टायमाला कोण कुणीकडे बसत, कोण कुणीकडे बसत. आता काही तर एवढे तिकडे जागा असून सुद्धा दोघी बसलेले असले ना, त्याच्या मध्येच शिरती. लयच अवघड का बाबा. इतक्या दिवसापासून देवपूजा करता, इतक्या दिवसापासून तुम्ही आरती करता, हे करता, एवढा एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला नाही, अनुभव आलेला नाही. साधी सरळ गोष्ट आहे, एक नजर मारायची कुठं चालू आहे, कुठे देवपूजेवर आली, शेवटी बस तिथं बरोबर बस. हे दोन्हीच्या मजाच शिरत. अर्धी देवपूजा पुढे गेलेली असते, हे मागून बसू. एक तर लवकर येत नाही, आहे की नाही? कुणीकडचे कुणीकडे देवपूजायची. जीवनामध्ये शिस्त असणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बेशिस्त जीवन कामाचं नाही. सिस्टमॅटिक पाहिजे सगळ्या गोष्ट. व्यवस्थित उठणं, व्यवस्थित बसणं, व्यवस्थित बोलणं. आता एक इकडे तोंड कर म्हणजे 4 वेळेस तिकडच तोंड करीत आहे, 4 वेळेस तिकडे तोंड करीत आहे. बरं 4 जण सांगू राहिले, ते बावळून गेलं, त्याला काय करावं ते कळालं. शेवटी ते उठून बाहेर चालले गेलं. रघुबाई, अरे एवढाही सेन्स नाही, एवढाही सेन्स नाही. कसं बसावं? देवपूजा कुणी कुणी येऊ राहिली, काय येऊ राहिली, एवढा एक्सपिरियन्स नाही. तुम्ही आजपासून देवपूजा करता का? आजपासून करताय? किती दिवसापासून करताय? मग साधं सरळ व्यवस्थित उठलं पाहिजे, व्यवस्थित बसलं पाहिजे, व्यवस्थित बोललं पाहिजे. हे एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभव आला पाहिजे. म्हणजे अजून तुम्ही तिथपर्यंत पोहोचले नाही, याचा अर्थ इमॅनिजेशन पर्यंतच आहे, तुम्ही प्रॅक्टिस पर्यंत चालू आहे. नवीन उपदेश घेतला आपण म्हणतो त्याची प्रॅक्टिस चालू आहे, बाजून संबंध चालू आहे. ठीक आहे, नवीन उपदेश घेतला त्याला आपण म्हणू शकतो. पण ज्यांचा एक्सपिरियन्स पर्यंत पोहोचलेले आहे त्यांनाही सांगावं लागावं. कवी म्हणतो, माझा अनुभव मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. जे सवी सवी जस कारण, नागार्जुने केले निरूपण. तयाचेनी प्रसादे वाणो वस्तू सगुण, मने मुनी केशिराजू. काय जबरदस्त अनुभव आहे कवीचे, आणि ते शब्दामध्ये उतरवलेले त्यांनी. तुमचे अनुभव हे शब्दामध्ये उतरवणं खूप महत्वाचं आहे, आणि ते पटणं खूप महत्वाचं आहे. जे सविये सबिजस कारण, नागार्जुने केले निरूपण. तयाचेनी प्रसादे वाणू वस्तू सगुण, मने मुनी केसराजू. जे सविये सबीज सकारण, जे सहज स्वाभाविक. सबीज म्हणजे जे बीजरूप आलेले, अर्थ गर्भ
माझ्या अंतःकरणामध्ये बीजरूप झालेला आहे. सकारण म्हणजे कारणासहित. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. तुम्हाला जर विचारलं दंडोत का घालावे, तुम्हाला जर विचारलं की या विशेषालाच का नमस्कार करायचा, तुम्हाला जर विचारलं प्रसाद का खायचा नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. कारणासहित नागार्जुने केले निरूपण. माझे गुरुजी आहेत ना नागार्जुन नागदेवाचार्य, त्यांनी मला निरूपण केलं. आणि तयाचेनी प्रसादे वाणू वस्तू सगुण. त्यांच्या प्रसादाने प्रसन्नतेने वाणू वस्तू सगुण. इथं वस्तू असं परमेश्वराला म्हटलेलं आहे. सगुण गुणासहित मने मुनी केसराजू. नागार्जुनाने केलेलं निरूपण माझ्या अंतःकरणामध्ये बीजरूप झालेलं आहे, जे सहज आणि स्वाभाविक मी आपल्या समोर मांडणार आहे. तया नागार्जुनाचा गोसावी, मी वर्णीन सकरुणी भावी. ते सिद्धांत वाणी निहाळावी, निकिया परी. आत्मकथन झालं. आता आत्मदोष कवीनं वर्णन केले. परंतु परब्रह्म परमेश्वराचं शास्त्र ज्या गुरु प्रसन्नतेने मिळालं, ती गुरुकृपा आता वर्णन करत आहे. तया नागार्जुनाचा गोसावी, मी वर्णेन स करुणी भावी. ते सिद्धांत वाणी निहाळावी, निकया परी. तया नागार्जुनाचा गोसावी. गो म्हणजे स्वामी म्हणजे मालक. गो म्हणजे इंद्रिय, त्या इंद्रियांचा मालक गोसावी. इंद्रियाचा मालक म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल करणारा तो तुम्ही असू शकतो. गोसावी म्हणजे गो म्हणजे स्वामी म्हणजे मालक. मी वर्णीन स करुणी भावी. मी वर्णन करीन स करुणा भावी. करुणा गुणानं करुणा. ते सिद्धांत वाणी निहाळावी, निक्या परी. ते वर्णन मी कसं करणार आहे? सिद्धांत वाणी. मेन मुद्दा माझे अनुभव मेन तुम्हाला सांगणार आहे. ते निक्या परी. मी निश्चयानं चांगल्या परीनं पद्धतीनं. जे ज्ञान भक्ती वैराग्य पुरते, सारा सार वस्तू विचारू जाणते. तेही वानावेसी चक्रधराते, नागार्जुनादिकी. जे ज्ञान भक्ती वैराग्य पुरते, सारा सार वस्तू विचारू जाणते. तेही वानावे श्री चक्रधराते, नागार्जुनादिका. जे ज्ञान भक्ती वैराग्य पुरते, ज्यांच्याजवळ ज्ञान भक्ती वैराग्य पुरते म्हणजे परिपूर्ण आहे. सारा सार वस्तू विचारू जाणते. सार कशामध्ये आहे, असार कशामध्ये आहे? वस्तू विचार जाणते. आपल्याला सारासार कळाला पाहिजे. नागार्जुनाबद्दल, नागदेव आचार्यांबद्दल, भट्टोबासांबद्दल ते सांगत आहे. सारासार विचार त्यांच्याजवळ होता. काय सुंदर स्मृती सारासार विचाराची. भट्टोबास गुरुकुळासहित आटणाला चाललेले असतात. दरकोज दरमुक्काम करत करत सगळं गुरुकुळ चाललेलं असतं आटणामध्ये. इतके निष्पृह असलेले सर्व संत महात्मे जवळ पाणी सुद्धा बाळगायचं नाही. नदी दिसली तरच पाणी प्यायचं. भट्टोबासांना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर ज्या रस्त्यानं जात होते त्या रस्त्यानं गटार होती. पूर्वीच्या काळामध्ये ड्रेनेज काही नव्हतं, नाले होते.
बटोबासाला तहान लागली, शिष्यानं पाहिलं, पाहिल्यानंतर शिष्या गेला, गटारी मधलं पाणी आणल्यानंतर बटोबासांना पाजलं. बटोबासांना दिलं, पाजलं नाही, दिलं. बटोबासांनी पिलं. आता इथं सारासार विवेक. तुम्ही काय केलं असतं? तुम्ही काय केलं असतं? मी विचारलं तुम्ही काय केलं असतं त्या जागेवर जर असतात तर. बटोबासांच्या जागेवर तुम्ही आहात असं समजा, राईट. समोरच्या माणसावर तुम्ही रागवले असते. काय कळतं की नाही तुला? कोणतं पाणी आणावं एवढं तर समजलं पाहिजे. इथं बटोबासाने सारासार विवेक काय केला? कसा केला? काय म्हणून बटोबास पेले? विचार आहे, विवेक. आता इथं काय करणं गरजेचं आहे? वास्तविक परिस्थिती तर अवघड आहे, ठीक आहे. बटोबासाने त्यावेळेस योग्य केलं, ते पिऊन टाकलं. सारासार विवेक काय केलेला आहे? स्वामींनी सांगितलेले, तुम्हा बुडी गंगा समानाची व्हावी किंगा. हा आचार सांगितलेला आहे साधकाला. आचार कोणाला सांगितलेला आहे? साधकाला. बुडीचं आणि गंगेचं पाणी तुमच्या दृष्टिकोनातून सारखंच असायला पाहिजे. गंगेचं पवित्र आहे, बुडीचं अपवित्र आहे असं भेदाभेद तुमच्या जवळ नसायला पाहिजे. म्हणून शिष्यानं दिलं, बटोबासांनी पेलं. अजून विचार आणि विवेक काय केला? बरोबर आहे, ती पुढची स्टेप आहे. ते अजून तुम्हाला दुसरा प्रश्न केला, अजून सारासार विचार बटोबासांनी काय केला? आता हे स्वामींनी सांगितलं म्हणून त्यांनी पिलं. अजून विचार काय केला? सारासार विचार. ते बरोबर आहे. मी प्रश्न काय केला तुम्हाला? बटोबासांनी अजून सारासार विचार तिथं काय करून ते पाणी प्याले? हार्ले सांगू? अहो साधं उत्तर आहे त्याचं. सांगता येईल? सारासार विचार दुसरा हा त्यांनी केला. सृष्टी किती तत्वाची बनलेली? गंगेचं पाणी किती तत्वाचं आहे? गटारीतलं पाणी किती तत्वाचं आहे? संपला विषय. बुडी गंगा तो विचार केला. मग इथं सार आणि असार म्हणजे आता मी पाणी पेलं पाहिजे की नाही पेलं पाहिजे हा विचार. त्यांनी सारासार विचार केला की पेलंच पाहिजे, कारण स्वामींनी मला सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे. आपलं हित कशामध्ये आपल्याला ते कळालं पाहिजे. आपलं हित कशामध्ये ते आपल्याला कळालं पाहिजे. एक बाई म्हणी, बाबा हे कधीच जात नाही ना, कुठे जात नाही. मी टुमणं लावलं, जाळी द्यावला जा, इकून तिकून गेले, तिकून यायच आम्हाला कोणाच कमून संदूकच घेऊन आले आणि त्याच्यात निघालं नाण्याचं. आता याला हित म्हणतात का? याला हित म्हणतात का? आपलं हित कशामध्ये, अहित कशामध्ये, सार कशामध्ये, असार कशामध्ये हे कळालं पाहिजे. सारासार विचार विवेक तुम्हाला कळालं पाहिजे. आता इथं करणं काय गरजेचं आहे? आम्ही आटणाला गेलो, आंबाळीच्या जवळ
गाव आहे अलीकडचं, उमरखेड. आम्ही एका आश्रममध्ये गेलो XYZ. अटेंड करताना आम्हाला सायंकाळच्या टायमाला जागा सापडली नाही झोपायला व्यवस्थित. शेवटी पर्याय म्हणून आम्ही XYZ आश्रममध्ये गेलो. सायंकाळच्या वेळेला आम्ही तिथं देवपूजा वगैरे केली, हे केलं. आम्ही प्रसव मोडला. आमचे जाळीदार होते, त्यांनी प्रसव मोडला नाही त्या अधिकरणाजवळ, गुरुजवळ. तेव्हा हे आपले बाबा सोडून नाही मोडायचे, हे दुसरं पुढे झोकायचं नाही, हे आपल्याला नाही हे करायचं, हे आपली श्रद्धा भावना नाही. आता तुम्ही तिथं काय करणार, त्याचं उत्तर काय? मोडायला पाहिजे की नाही पाहिजे? शेवटी आम्ही आमच्यामध्ये चर्चा झाली. मी या मतावर ठाम होतो की मोडायलाच पाहिजे, ते त्या मतावर ठाम होते की नाही मोडायला पाहिजे. रुग्ण कधी कधी आम्ही पकडतो. शेवटी आम्ही बाबांकडे गेलो. बाबांनी खूप सुंदर उत्तर दिलं. स्वामी म्हणतात, आपण ज्याच्या बाबांनी सांगितलं, स्वामींनी पण सांगितलं, तेच बाबांनी सांगितलं. आपण ज्याच्या ठायावर गेलो, त्याच्या ठायावर गेल्यानंतर तिथं वंदन त्यांना केलंच पाहिजे, प्रसव त्यांना मोडलाच पाहिजे. याचा अर्थ माझ्या ठिकाणी गुरुबद्दल श्रद्धा भावना नव्हती का? आपली आई ती आईची, पण शेवटी तुम्ही आई समान इतर आहेत ना. त्यांची अवहेळन करायचं का? त्यांची उपेक्षा करायची का? नाही, त्यांचा मान त्यांना दिलाच. मग सारासार विवेक विचार तुम्हाला प्रसंगोचित पडला पाहिजे, पण त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की आता आपण काय केलं पाहिजे. कधी कधी समजत नाही, कधी कधी बुद्धीची असमर्थता होते, निर्णय घेऊ शकत नाही. शारीरिक दुर्बलता, मानसिक अस्थिरता, बौद्धिक असमर्थता. कधी कधी शारीरिक तुमचं एवढं कमजोर होतं की नाही, वा आता मला करूच वाटत नाही, काहीच करू शकत नाही, मी हात टाकले, कॉम्पिटिशन राहिलं नाही, बळच नाही राहिलं, काहीच करू शकत नाही. शारीरिक दुर्बलता, मानसिक असमर्थता, बौद्धिक असमर्थता तुमच्या अंगी मांडलेली असते. बुद्धी निर्णय घेऊ शकत नाही, आता काय करावं. पण तुम्ही विधीवर जर असाल तर तुम्ही निर्णय बरोबर घेणार. तुम्ही विधीवर जर असाल, आजच्या भाषेत तुम्ही जागेवर असाल तर बरोबर निर्णय घेणार. निर्णय घेता आला पाहिजे, आणि त्यावेळेस तुमच्या ठिकाणी विचार आणि विवेक असायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जिथं असाल तुम्ही तिथंच राहिले पाहिजे. हार व्हायला आता अगरबत्ती देणं गरजेचं आहे, अटेन्शन, त्याच्यानंतर आरती देणं गरजेचं आहे. 4 वेळ ती इकडचंच फुलवत घेऊन येतं, माहिती तरी. समयोचित प्रसंगोचित क्रिया तुम्हाला करता आल्या पाहिजे, आणि त्यासाठी तुम्ही जागेवर असलं पाहिजे, तर तुम्ही करणार. तुम्ही ठिकाण्यावरच नसले, इथं येऊनही ते ठिकाण्यावर नसतं, बावळेवाणी इकडं तिकडेच पाहतो. मंदिरात येऊन ते मंदिरात नसतं, जागेवर नसतं. अरे काय, जिथं गेला तिथंच लेवा तुम्ही, काही फरक पडत नाही. एकदम कवी विचार आणि सारासार विचार आणि विवेक सांगतात. तुम्हाला प्रसंगोचित निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. एका जणानं XYZ संत महात्मे हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी 5,000 10,000 रुपये त्याला दिले. त्यांना दिल्यानंतर ते सरल्यानंतर त्यांचा दावा होता. त्या दाव्यामध्ये ते त्यांच्या मोठ्या भावाला म्हणतात की तुझ्या भावाला मी 10,000 रुपये दिले होते, ते मला दे. त्याने सांगितलं बघू नंतर काय.
नंतर पुन्हा यांनी फोन करून सांगितलं की मला 10,000 रुपयाचे ते म्हणे अजिबात मिळणार नाही म्हणे. कसं काय मिळणार नाही म्हणे? मी दिलेले, विचारा आमक्या बाबाला तामक्या बाबाला. हा बाबाजी दिले, हो दिलेले, तरी देणार नाही म्हणे. म्हणे का बरं? म्हणे मी दुःखामध्ये असताना, दाव्याचा प्रसंग असताना तुम्ही मला त्यावेळेस बोलायला नव्हते पाहिजे. आता प्रश्न सवाल करून द्या बरं का मला. विचार विवेक करा नाही सोडून द्या, आता सोडून टाका प्रश्न. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला त्यांच्या भावाची प्रॉपर्टी पूर्ण मिळालेली आहे, तुम्हाला द्यायला काही हरकत नाही. तो म्हणे मी देणार नाही. का बरं देणार नाही? तुम्ही मला 4 चौघामध्ये बोललेले जे शब्द आहेत ते पुन्हा वापस घ्या, मी देऊन टाकतो. बोलायला दोघंही चॅप्टर आहे बरं का. आता ते म्हणलं आता मी बोललेले शब्द मी वापस घेणार कसं? तसं तुम्ही दिलेले पैसे मी वापस देणार कसं? कारण मी काही पाहिलेले नाही. बाबा सांगतात त्यांच्या शब्दावर मी मानू कसं? कदाचित ते तुमच्याकडूनही बोलू शकतात. ते म्हणे बाबा अरे तुला सगळी प्रॉपर्टी मिळाली, सगळं मिळालं, सगळं काही मिळालं, आता तेवढं बैल होऊन तुला फेडावं लागेल, त्याच्या रेणामध्ये कशाला राहतो? तो म्हणे मला बैल झालं तरी काही फरक पडत नाही, बैल झाला तरी काही फरक पडत नाही. शेवटी प्रश्न नाही सुटला. कधी कधी असा प्रसंग येतो, पण तिथेही विचार आणि विवेक पाहिजे. कोणत्याही गोष्टीला विचार आणि विवेक. सारासार वस्तू विचारू जाणते, तेही वर्णावे श्री चक्रधराते, तेही वानावे श्री चक्रधरा रायाते, नागार्जुनादिके. ज्ञान भक्ती वैराग्य पुरते, सारासार वस्तू विचारू जाणते. नागार्जुन कसे होते? सारासार विचार विवेक जाणणारे होते. ती वानावे श्री चक्रधराते, परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींना वर्णन त्यांनी केलं नागार्जुनादी. किती ठीक आहे? अष्टभैरव देवता होती, परमेश्वर मध्ये.